बघा आपण याच्या आधी स्क्वेअर कॅल्क्युलेट कसा करायचा बघितला बरोबर. आता स्क्वेअरची व्हॅल्यू काय नाही पण स्क्वेअर तुम्हाला कामाला कुठे येणार आहे, सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये स्क्वेअर कामाला येतो. बऱ्याच ठिकाणी मिसलेनियसचे काही प्रॉब्लेम असेल, सिम्प्लिफिकेशन काही असेल, ह्या सगळीकडे तुम्हाला स्क्वेअरचे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आता स्क्वेअर कॅल्क्युलेशनच जर तुम्ही पाहिलं नाही तर बाकी काही कॅल्क्युलेट करता येणार आहे का तुम्हाला, त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन कॅल्क्युलेट करता येणार आहे का, नाही. मग आता स्क्वेअर आपला ऑलरेडी झाला, आपल्याला आज स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघायचं. स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट. मग याच्यासाठी तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं, याच्या आधीच्या दोन्ही लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की कितीपर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजे आपल्याला, 30 पर्यंत. क्यूब कितीपर्यंत पार्ट पाहिजे, 16 पर्यंत. ओके, मग हे पार्टच लागतं. मग आता समजा आधी आपण क्यूब रूट घेऊ आणि नंतर मग स्क्वेअर रूट घेऊ पुन्हा. मग आता क्यूब रूटमध्ये काय होतं बघा, समजा सांगा मग 1चा क्यूब किती आहे, 1. 2चा क्यूब किती आहे, 3चा किती आहे, 27. 4चा 64. 5चा 6चा 7. 8 9 10 1000 बरोबर. 11चा किती आहे मग, 12चा 13 14 27 44 15 16. म्हणजे किमान एवढे तरी पार्ट पाहिजे सगळ्यांचे बरोबर. क्यूब रूट कॅल्क्युलेशनसाठी मायक्रोसेकंद लागतात. किती वेळ लागतो, मायक्रोसेकंद. म्हणजे सेकंदसुद्धा लागत नाही, काही मायक्रोसेकंदामध्ये तुम्ही क्यूब रूट कॅल्क्युलेशन करू शकता. आता होतं काय माहिती आहे का, ह्या ज्या संख्या आहेत ह्या क्यूब रूटमध्ये आहे. कशामध्ये आहे, क्यूब रूटमध्ये. कारण 1च्या बरोबर 1 लिहू शकतो आपण, 2च्या बरोबर 8 नाही लिहिता येणार ना. 2च्या बरोबर क्यूब रूट ऑफ 8 लिहिता येईल आपल्याला. काय लिहिता येईल, क्यूब रूट ऑफ 8 म्हणजे 2 = 2 होऊन जाईल बरोबर. आता होतं काय असतं माहिती आहे का, कुठलीही संख्या ज्यावेळेस तयार होत असते, म्हणजे जसं इथं 1 2 3 4 5 घेतला आपण 10 पर्यंत, इथं 11 12 13 14 15 16. पुन्हा इकडे काय होणार, 21 22 23 24 25 26. इकडे काय होईल, 31 32 33 34 बरोबर. अशी कुठलीही संख्या तयार झाली तर त्या संख्येच्या युनिट प्लेसला, काय म्हटलं मी, युनिट प्लेसला एक तर 1 राहील, 2 राहील, 3 राहील, 4 5 6 7 8 9 किंवा 0. जसं इथं पण 11 12 13 14 आहे, पण युनिट प्लेसला काय मला सांगा, 1 2 3 4 5 6 7 8 9 0च राहणार आहे. आता इकडं आपण एखादी दुसरी संख्या घेतली 421 422 423, तरी पण युनिट प्लेसला मात्र एकच सिक्वेन्स आहे आपला. कोणता, 1 2 3 4 5 6 7 8 9 0. वेगळा आहे का, म्हणजे जगातली कोणतीही संख्या तुम्ही आणून मांडली बरोबर तर त्याच्या युनिट प्लेसला तुम्हाला डेफिनेटली काय भेटणार आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 0. क्लिअर आहे का. युनिट प्लेसला, युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानचा अंक. 4 3 7 8 9, मग हा युनिट प्लेस आहे, एकक स्थानचा अंक आहे. हा दशक आहे म्हणजे 10th प्लेस आहे बरोबर. हे शतक आहे म्हणजे 100 प्लेस आहे. इथं 1000 10,000 बरोबर. मग हे 1000 प्लेस येईल इकडं, एकक दशक शतक 1000 10,000 असं. युनिट प्लेस 10 प्लेस 100 प्लेस, नंतर 1000 10,000, ह्या प्लेस व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला. ओके, मग आता काय होतं, याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 0 येत असल्यामुळं ह्या बाजूला पण काय होतं, एक सिक्वेन्स तयार होतो क्यूब रूटमध्ये. जसं की इथं 1 आलं, इथं 8 आहे, इथं 7 4 5 6, 1 8 7 4 5 6 म्हणजे एक सिक्वेन्स तयार झाला बरोबर. मग जेव्हा तुम्हाला क्यूब रूट कॅल्क्युलेट करायचा असतो, क्यूब रूटला असं लिहितो आपण बरोबर. जेव्हा क्यूब रूट कॅल्क्युलेट करायचा असतो तेव्हा युनिट प्लेसला 4 ठिकाणी चेंजेस येतात. किती ठिकाणी चेंजेस येतात, 4 ठिकाणी चेंजेस येतात. म्हणजे चेंजेस कुठे कुठे येतात बघा. जर समजा एखाद्या क्यूब रूटमध्ये 8 असेल, जसं इथं 8 आहे बघा, क्यूब रूटमध्ये 8 आहे,
तर याच्या आन्सरच्या युनिट प्लेसला 2 भेटलं आपल्याला. आन्सरच्या युनिट प्लेसला काय भेटलं? 2. मग 8 आलं क्यूब रूटमध्ये, तर आन्सरच्या युनिट प्लेसला 2 येणार आहे. जर 2 आलं तर आन्सरच्या युनिट प्लेसला 8 येईल. 2 आल्यावर काय येणार आहे? 8 येणार आहे. 2 आल्यावर 8 येईल. 8 आल्यावर 2, 2 आल्यावर काय येणार आहे? 8 येणार. क्लिअर आहे? मग जेव्हा 3 आलं, 3 4 ठिकाणी चेंजेस आहे. चेंजेसवाले आधी लिहून घेऊ आपण. जेव्हा 3 आलं बघा युनिट प्लेसला, 3 आलं, 3 आल्यावर काय आलं रे इथं? 7. म्हणजे 3 आलं की 7 येणार आहे, आणि 7 आलं याच्या व्हाईस वर्सा की किती येणार आहे इथं? 3 येणार आहे. बरोबर? म्हणजे 4 ठिकाणी कुठं कुठं चेंजेस आहे? जर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 8 असेल तर बाहेर 2 येणार आहे. 2 असेल तर काय येईल? 8. 3 असेल तर काय येईल? 7. आणि 7 असेल तर काय येणार आहे? 3 येणार आहे. म्हणजे 4 ठिकाणी चेंजेस आहे. मग बाकीचं काय ॲज इट इज आहे बघा. जर 1 आला ना क्यूब रूटमध्ये, 1 आला तर बाहेर 1च येतो. म्हणजे इथून पुढं सगळे सेम आहे. 1 ला काय येणार आहे? 1च येणार आहे. मग 2 तर कटला आता इथं ऑलरेडी. 3 कटला. 4 ला काय येणार आहे सांगा मग? 4. बघा इथं 4 आलं, क्यूब रूटमध्ये 4 आलं, बाहेर 4 आलं. क्यूब रूटमध्ये 4 आलं, बाहेर 4 आलं. म्हणजे 4 ला काय येणार आहे? 4 येणार आहे युनिट प्लेसला. बरं इकडं काय यायचं ते येईल, बाकी नंतर बघू ते आपण. इधर जो आएगा वो देखा जाएगा. इकडं काय असेल ते नंतर बघू. पण युनिट प्लेसला जर 8 आलं तर 2 येतं बाहेर, 2 आलं तर 8, 3 ला 7, 7 ला 3. बाकी ॲज इट इज. 1 ला 1, 4 ला 4, 5 ला काय येईल मग? 5. 6 ला काय येईल मग? 6. 7, 8 ऑलरेडी झाल्यावरती. 9 ला काय येईल मग? 0 ला काय येईल मग? 0. क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे? मग चेंजेस किती ठिकाणी आहे? 4 ठिकाणी. चेंजेस किती ठिकाणी आहे? 4 ठिकाणी. कोणकोणत्या? 8 ला 2, 2 ला 8, 3 ला 7, 7 ला 3. क्लिअर आहे का? आता बघा, समजा आपल्याला एखाद्या संख्येचा क्यूब कॅल्क्युलेट करायचा आहे. आता मी डायरेक्ट काही क्वेश्चन्स घेतो याच्यामध्ये. बघा 68 59चा आपल्याला क्यूब कॅल्क्युलेट करायचा आहे. किंवा $704 969चा आपल्याला क्यूब रूट कॅल्क्युलेट करायचा आहे. किंवा 1481 544चा आपल्याला क्यूब रूट कॅल्क्युलेट करायचं आहे. 1481 544. किंवा 24 389चा आपल्याला क्यूब रूट कॅल्क्युलेट करायचा आहे. किंवा 110 592चा आपल्याला क्यूब रूट कॅल्क्युलेट करायचा आहे. याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही आपल्याला. मग आता ह्या केसमध्ये काय होईल बघा, सगळीकडे 9 आलं. आता इथं 9 आलेलं आहे. 9 आल्यावर काय येईल युनिट प्लेसला? 9च आहे ना. क्यूब रूटमध्ये हे बघा इथं लिहून घेतलं आपण. क्यूब रूटमध्ये जर 9 आलं तर बाहेर आन्सरच्या युनिट प्लेसला काय येणार आहे? 9च येणार आहे. म्हणजे इथं 9 आलं म्हणजे 9च येणार आहे. मग इथं पण अगेन 9च आलं. आता 9 आलं म्हणजे काय घेणार आहे? 9च. इथं 4 आहे. 4 म्हणजे काय येईल रे इथं? इथं 9 आलं, परत 9 आल्यावर काय येणार आहे? 9 खूप वेळा झाला. आता इथं 2 आलं म्हणजे काय येणार आहे? क्लिअर आहे का? युनिट प्लेसमध्ये कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? आता काय करायचं, ह्या बाजूने आता हे 3-3चे ग्रुप असतात ॲक्च्युली. पहिले 3 डिजिट आपल्याला स्किप करायचे. काय करायचे? स्किप करायचे. पहिले 3 डिजिट काय करायचे आपल्याला? स्किप करायचे. मग आता पहिले 3 डिजिट स्किप केल्यानंतर उरलेली जी संख्या आहे ती कोणत्या संख्येच्या परफेक्ट क्यूब नंतर येते तेवढं फक्त बघायचं आहे. काय म्हटलं मी? कोणत्या संख्येच्या क्यूब नंतर येते, परफेक्ट क्यूब नंतर येते. जसं 6 आहे. जर तुम्ही इथं पाहिलं तर हे त्याच्यासाठीच लिहिलेलं आहे आपण. 1चा क्यूब 1 आहे बरोबर. 2चा किती आहे? डायरेक्ट 8 आहे. मग 1च्या क्यूब नंतर येते ना ती संख्या 6.
का 2च्या क्यूब नंतर येईल? एकचा क्यूब, एकचा जर क्यूब केला तर आपल्याला माहिती आहे इथं 1 भेटणार आहे. 2चा क्यूब किती भेटणार आहे? 8. मग आता 1च्या क्यूब नंतर येते 6 उरलेले, का 2च्या क्यूब नंतर? तर 1च्या क्यूब नंतर येते. मग आपला आन्सर इथं असणार आहे 19. कोणत्या संख्येच्या परफेक्ट क्यूब नंतर येते एवढं फक्त आपल्याला चेक करायचं. क्लिअर आहे? काही डाऊट आहे याच्यामध्ये? मग आता इथं बघा 3 डिजिट स्किप करा, सांगा 704 कोणत्या संख्येच्या परफेक्ट क्यूब नंतर येतात? 8. 8चा क्यूब किती आहे? आता कसं आहे माहिती का, तिकडं नाही पाहायचं लगेच भिंतीवरती लिहिलेलं, आपण काय करायचं? मेमराईज करायचं. आपल्याला लय शॉर्टकट बघायची सवय लागली, सगळ्याच गोष्टी मेमराईज करायचं. म्हणजे आपल्याला नाही आठवलं तर वा 1चा क्यूब किती आहे, 2चा किती आहे, 3चा किती आहे? 300, बरोबर. मग 3चा आल्यानंतर 4चा किती आहे, 5चा किती आहे? मग 5चा तर 125 आहे, अजून लय लांब आहे, बरोबर आहे का? 6चा किती आहे? मग 216 आहे. 7चा किती आहे? 343 आहे. मग 343 नंतर आहे का नाही? 8चा किती आहे? मग 512 आहे. मग 8च्या क्यूब नंतर आहे का? माहीत नाही आम्हाला, कारण 9चा अजून माहीत नव्हता. मग 9चा कॅल्क्युलेट बघा, 9चा किती आहे? 729. 729 तर मोठा झाला, बरोबर. मग 9च्या नंतर येणार आहे का 704? नाही. कशाच्या क्यूब नंतर येईल? मग 8च्या, बरोबर. 8चा क्यूब किती आहे? मग 512. मग 8 नंतर येईल. मग 8च्या क्यूब नंतर असं मेमोराईज करायचं, म्हणजे तिथं काय होतं, तुमचं रिव्हिजन होऊन जातं क्यूबचं. नाही तुम्ही लगेच पाहता कशाच्या क्यूब नंतर आहे, कशाच्या क्यूब नंतर आहे, पण परीक्षा थोडी ना वही तुम्हाला कोणी समोर ठेवणार आहे. मग आपल्याला माहिती आहे 8च्या क्यूब नंतर आहे म्हणून इथं 8 येईल. मग आपला आन्सर असेल 89. मग अगेन पहिले 3 डिजिट स्किप करा. 1481 कोणत्या संख्येच्या क्यूब नंतर आहे? 11. 11चा क्यूब किती आहे? 1331. मग 11च्या क्यूब नंतर आहे म्हणजे 114 होईल. मग इथं स्किप करा. कितीच्या क्यूब नंतर आहे? 2च्या, कारण 2चा क्यूब आहे 8. 3चा किती आहे? 27. 3चा झालं का? नाही. मग इथं बघा 3 डिजिट स्किप करा. इकडून करायचं बरं, काही जण इकडून सुरू करतात थोड्या वेळाने, तसं करायचं नाही. ह्या साईडने, राईट हँड साईडने सुरू करायचं. मग आता 110 कशानंतर आहे? 4चा. 4चा क्यूब किती आहे? 5चा किती आहे? मग म्हणजे असं रिव्हिजन झालं पाहिजे तुमचं. मग 4चा 64 आहे, 5चा 125 आहे. 5 नंतर तर चालणार नाही, म्हणजे कशाच्या क्यूब नंतर येणार आहे? 4. म्हणजे आन्सर काय असणार आहे इथं? 48. क्लिअर आहे का? म्हणजे सिंपल एकदम, काही मायक्रो सेकंदात आपण कुठल्याही संख्येचा क्यूब कॅल्क्युलेट करू शकतो. याला काय, हे काही तुम्हाला असं खूप जास्त वेगवेगळ्या क्वेश्चनमध्ये विचारलं जाणार नाही, पण सिम्प्लिफिकेशनमध्ये डेफिनेटली विचारलं जाणार. ओके. मग समजा आपण एखादी संख्या घेतली आता 103 823. 103 823. मग आता मला सांगा 3 आलं म्हणजे काय येणार आहे इथं? 7. 3 आलं म्हणजे काय येईल? 7. 3 डिजिट स्किप केले. 103 कशानंतर येतं पुन्हा? 4. म्हणजे आन्सर काय असेल इथं? 47. क्लिअर आहे का? काही डाऊट आहे? मग एकदा लिहून घ्या फटाफट. रेग्युलर करा पुन्हा बॅच. आज परत बरेच जण ॲबसेंट आहे मुलांमध्ये, काल मुलींमध्ये ॲबसेंट होत्या.
चलो बघा, झालं का? लिहून झालं? ज्यांचं झालं त्यांनी सॉल्व करा फटाफट. 13,824 कशाचा क्यूब रूट आहे? (42,875) कशाचा क्यूब रूट आहे? 97,336 कशाचा क्यूब रूट आहे? 18,51,93 कशाचा क्यूब रूट आहे? 31,44,32 कशाचा क्यूब रूट आहे? 31,44,32 49,30,39 कशाचा क्यूब रूट आहे? 10,61,208 कशाचा क्यूब रूट आहे? इकडचं लिहून झालं? राहिलं? लिहा लिहा फटाफट. ज्यांचं झालं त्यांनी सॉल्व करा. झालं का लिहून? झालं का लिहून झालं? सॉल्व करा फास्ट मध्ये. चौदा 42,897 कशाचा क्यूब रूट आहे? 19,06,624 कशाचा क्यूब रूट आहे? बरं झालं एवढे. अजून एखादा घेतो. (40,19,679) कशाचा क्यूब रूट आहे? दिसतंय का? झाला? झाले का सॉल्व? काय अडचण आहे कोणाला इथपर्यंत? बघा मग 4 असल्यावर काय काय येतं फटाफट सांगा. 4 असल्यावर काय येणार आहे? 4च येणार आहे. 2-3 डिजिट स्किप केले. 13 कशानंतर येतं? कशानंतर येईल? 2. थोडं मोठ्याने सांगत चला. 5 आहे. 5 असल्यावर काय येईल? 5. 3 डिजिट स्किप केले. 42 कशानंतर येतं? 3च्या क्यूब नंतर. बरोबर. 6 आहे. 6 म्हटल्यानंतर काय येईल रे?
3 डिजिट स्किप केले कशानंतर येईल 4. 4चा किती आहे 64. मग इथं 3 आहे 3. 3 असल्यावर काय येतं 7. 3 डिजिट स्किप केले कशानंतर येईल 5. 6 नंतर का नाही येणार 6चा किती आहे 216. पाठ करायचं फटाफट. इथं 8 आहे 8. 3 डिजिट स्किप केले 314 कशानंतर येईल 6. 7चा किती आहे मग 343. मग 9 आहे 9. 9 म्हटल्यावर काय येईल मग कशानंतर येईल 493. 7. मग इथं 8 आहे 8. 8 कशानंतर येईल 8 आल्यावर काय येतं 3 डिजिट स्किप केले 1061 कशानंतर येईल 10. मग आता इथं बघा 7 आहे 7. काय येईल रे 7 असल्यावर 3. 3 डिजिट स्किप केले 1442 कशानंतर येते 10. 10 का 11 हां. इथं 4 आहे 4. 11चा किती आहे मग 1331. 12चा खाली खाली नाही पाहिजे 1728. पाठ करायचं हळूहळू. हे बघा बेसिक लागतं स्ट्रॉंग. तुमचं बेसिक जर स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता मी एक बॅच पण लॉन्च करणार. तुम्हाला स्टार्टिंगला बी सांगितलं व्हेरिएबल बेस्ड ॲडव्हान्स सगळे त्यात घेणार. त्याला मुलंसुद्धा म्हणजे एखादी बॅच झालेली प्रॉम्प्टली त्यांनी परीक्षा देत आहेत कंटिन्यू अभ्यास चालू आहे अशा मुलांना ते कळायला पण सोपं जातं. कारण बेसिक क्लिअर असलं तर मग ॲडव्हान्सला काहीच अडचण येत नाही आणि मग ते सोपं पण वाटतं. डायरेक्ट ॲडव्हान्स म्हटल्यावर अवघड वाटतं मग आपल्याला. मग आता इथे 4 आहे बघा. 4 म्हटल्यावर काय येईल 4. 3 डिजिट स्किप केले सांगा कशानंतर येतं 1906. 12. 12चा किती आहे मग 13चा किती आहे मग सगळे बघून सांगतात 21 27. 9 म्हटल्यावर काय येईल मग इथं 3 डिजिट स्किप केले कशानंतर येईल 15. 15चा किती आहे 33. 16चा किती आहे मग 40 96. क्लिअर आहे का काही डाऊट आहे. मग आता याला दुसरी मेथड पण तुम्हाला बघायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही ह्या पद्धतीने काही सेकंदामध्ये क्यूब रूट कॅल्क्युलेट करू शकता. क्लिअर आहे काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत. मग आता बघा जर समजा आता याला अजून मेथड आहेत वेगवेगळ्या त्या आपण नंतर बघू. क्यूब म्हणजे काय असते क्यूब रूट क्यूब त्याच्यामध्ये जे गुणाकार वगैरे आपण करतो ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येतात. त्यासाठी वेगळ्या मेथड देखील अजून आहेत पण ते नंतर बघू. सध्या फक्त क्यूब रूट कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण याच्यामध्ये क्लिअर केलं. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा क्यूब रूटमध्ये किती ठिकाणी चेंजेस आहेत 4. कोणत्या कोणत्या 2 8 3 आणि 7. 2ला काय येतं मग 8. 8ला काय येतं 2. 3ला काय येतं 7ला काय येणार आहे बघा. क्यूब रूटमध्ये ज्या 4 ठिकाणी चेंजेस असतात 2 8 3 7 हे डिजिट परफेक्ट स्क्वेअर रूटमध्ये कधीच येत नाही. परफेक्ट स्क्वेअर रूटमध्ये येणार आहे का नाही. हे डिजिट परफेक्ट स्क्वेअर रूटमध्ये केव्हाही येणार नाही. कोणते कोणते जे क्यूब रूटमध्ये चेंज असतात ते 2 8 3 7. क्लिअर आहे का कसं बघा. आता आपल्याला स्क्वेअर रूट बघायचं आहे. मग स्क्वेअर रूट जसं आपण क्यूब रूट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण पाहिलं की कोणत्या संख्येच्या परफेक्ट क्यूब नंतर येतं. जसं 4च्या क्यूब नंतर येतं 5च्या येतं 6च्या येतं बघितलं ना. मग यासाठी आपल्याकडे पहिली गोष्ट काय माहिती पाहिजे क्यूब पाठ पाहिजे बरोबर. त्यासाठी मी तुम्हाला क्यूब पण लिहून दिले. तसं स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करण्यासाठी देखील तुमच्या स्क्वेअर पाठ पाहिजे तरच तुम्ही शॉर्टकट. तसं डायरेक्ट करता येईल तुम्हाला गुणाकार करून भाग देऊन पण मग भाग देत बसायला वेळ आहे का आपल्याकडं नाही. मी आधीच सांगितलं तुम्हाला 1 मिनिटामध्ये नियर अबाउट 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपल्याला. मग इथं शॉर्टकटच आलं पाहिजे. मग आता ह्या केसमध्ये काय होतं सांगा मग 1चा स्क्वेअर किती आहे तुम्हाला लिहून आणायला सांगितलं होतं. आता मी परत एकदा लिहून देतो. 2चा 3चा 4चा 5 6 7 8 9 10 11 बरं 20 सांगा 20 19 18 17 एक मिनिट 20चा 400 19चा 361 18चा 324 17चा 16चा
15, 14, 13, 12, 11, मग 21चा किती आहे? 22चा, 423चा, 24चा, 25चा, 26चा, 27चा, 28चा, 29चा आणि 30चा, म्हणजे एवढे आपल्या पाठ पाहिजे. ओके. आता काय होतं बघा, आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, जेव्हा आपण एखाद्या संख्येचा क्यूब रूट कॅल्क्युलेट करत असतो, बरोबर, त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की कोणतीही संख्या असू दे जगातली, स्टार्ट होताना कशापासून स्टार्ट होत असते? 1 2 3 4 5 6 7 8 9 0. इथं पण बघा कशाने स्टार्ट झाले रे? 1 2 3 4 5 6 7 8 9 0. इथं पण काय असणार आहे? तेच डिजिट असणार. वेगळं आहे का? मग त्याच्यामुळं काय होतं, जसं क्यूब रूटमध्ये 4 ठिकाणी जे चेंजेस येतात, मला सांगा ह्या व्हॅल्यू ज्या आहेत आपल्या ह्यावाल्या, ह्या व्हॅल्यू स्क्वेअर रूटमधल्या व्हॅल्यू आहे. आता ही स्क्वेअर रूटची बाजू आहे आपली. मला सांगा ह्या बाजूला तुम्हाला 2 कुठे दिसतोय का युनिट प्लेसला? ही युनिट प्लेस आहे, 2 दिसतोय का तुम्हाला? 3 दिसतो का? 8 दिसतो का? 7 दिसतो का? म्हणजे परफेक्ट स्क्वेअर रूटमध्ये 2 3 8 7 येणार आहे का? जे चेंज आहेत क्यूब रूटमध्ये ते येणार आहे का? नाही. आता हे 4 येत नाही ना, ह्या 4ची जागा दुसऱ्यांनी घेतलेली आहे. 4ची जागा काय झाली? दुसऱ्यांनी घेतली, कारण हे येत नाही 4. मग इथं एक सिक्वेन्स भेटला आपल्याला. कोणता सिक्वेन्स भेटला बघा? 1 4 9 6 5 6, 1 4 9 6 5, 1 4 9 6 5, 1 4 9 6 5, अगेन 1 4 9 6 5. इथं बघा 1 4 9 6 5, अगेन 1 4 9 6 5, 1 4 9 6 5. म्हणजे काय आलं? सेम सिक्वेन्स भेटला. पण याच्यात प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? जे 4 आले नव्हते, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर रूटमध्ये हे 4 कधीच येणार नाही. 2 8 3 आणि 7 परफेक्ट स्क्वेअर रूटमध्ये येणार नाही. जर हे युनिट प्लेसला आले तर समजायचं आपल्याला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं आहे. कोणतं कॅल्क्युलेशन करायचं आहे? अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं आहे. केव्हा समजायचं? जेव्हा हे 4 आले तेव्हा. अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे अंदाजे, एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करायची गरज नाही, जवळपास काहीतरी घ्यायचं आणि सोडून द्यायचं. मग अशा केसमध्ये हे कधीच येत नाही युनिट प्लेसला, आणि मग यांची जी जागा आहे ती 1ला डबल काम करावं लागलं. 1 वर पण आहे, 1 खाली पण आहे. 4 वर पण आहे, 4 खाली पण आहे. 9 वर पण आहे, 9 खाली पण आहे. वर खाली म्हणजे काय? त्यांचा सेंटर पॉईंट हा 5 आहे. म्हणजे 5च्या आधी एकदा ह्या संख्या आहेत आणि 5च्या नंतर एकदा ह्या संख्या आहेत. क्यूब रूट सारखं फक्त 2च संख्या आहे, ते म्हणजे एक तर 5 आहे आणि दुसरा 0 आहे. डबल नाही आहे. डबल आहे का? जसं आपण क्यूब रूटमध्ये सांगायचो ना, 5 आल्यावर काय येतं क्यूब रूटमध्ये युनिट प्लेसला? तर 5च येतं. तसं स्क्वेअर रूटमध्ये पण आपण सांगू शकतो, जर 5 आलं तर काय येणार आहे? 5, आणि 0 आलं तर काय येणार आहे? 0. पण या 2च संख्या अशा आहेत की ज्या एकट्या एकट्या येतात. बाकी काय झालं माहिती आहे का? इथं डबल डबल आहे. यांचं काम यांना डबल लागलेलं आहे. म्हणजे काय होणार आहे बघा? समजा जर स्क्वेअर रूटमध्ये 1 आला 1, तर आपण कन्फर्म नाही सांगू शकत युनिट प्लेसला 1च येईल. आपण इथं आयदर ऑरमध्ये सांगू शकतो 1 येईल किंवा काय येणार आहे? 9 येणार आहे. 1 किंवा काय येणार आहे? 9 येणार. क्लिअर आहे का? मग आपल्याकडे स्क्वेअर रूटमध्ये 2 येतच नाही, 3 येत नाही, मग 4 येतो बघा. 4 आल्यावर काय काय पॉसिबिलिटी राहणार आहे? मग 2 आणि 8. मग 5 पण येतो, 6 येईल पुन्हा. 6 आल्यावर काय काय राहील? मग 4 आणि 6. मग 7 येत नाही, 8 येत नाही, 9 येईल. 9 आला म्हणजे काय होईल रे? तर 7 आणि 3 आणि 7 आणि 0 पण आला. बरोबर? म्हणजे हे 4 येत नाही, तर ह्या 4ला डबल काम लागलं. याला 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 आणि याला. ह्या 4ला काय झालं? डबल काम लागलं इथं. म्हणजे 2-2 युनिट प्लेस यायला लागलं. फिक्स आहे का? मग बघा स्क्वेअर रूटमध्ये हे 4 येत नाही,
एक आल्यावर 1 आणि 9 येतं, 4 आल्यावर 2 आणि 8 येणार आहे, 5ला 5च येणार आहे, 0ला 0 येईल, 6 आल्यावर 4 आणि 6 येईल, आणि 9 आल्यावर 3 आणि 7 येईल. जर हे विसरलं तर याला टॅली कसं करायचं? विसरलं तर टॅली कसं करणार? 1 गुणिले 1 किती होणार आहे? 1च होणार आहे. 9 गुणिले 9 किती होणार आहे? 9 गुणिले 9 81. 81 म्हणजे किती आलं? 1च आलं ना युनिट प्लेसला. 2 गुणिले 2 किती होईल? 4. 8 8 किती होईल? 64 म्हणजे पण किती आलं? 4च आलं. मग इथं 5 होतं, 5चं सोडून द्या, 0 सोडून द्या, 4 चोक किती होणार आहे? 6 6 किती होईल? 36. म्हणजे शेवटी 6च येणार आहे. म्हणजे एखाद्या वेळेस कन्फ्युजन झालंच तर असं टॅली करायचं. क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे? मग आता बघा, एकदा हे लिहून घ्या फटाफट. वाटल्यास एवढा पाठ लिहिला तरी चालेल, हा तुमच्याकडे असेलच लिहिलेला, बरोबर? फटाफट लिहा, पलीकडचंच लिहा तेवढा. ये रात भीगी भीगी ये मस्त नजारे. आज पाऊस गेला वाटतं, सकाळी पडला आतापर्यंत.
हे इकडचं आपलं लिहून झालं ना ऑलरेडी. युनिट प्लेस, युनिट प्लेसला 4 ठिकाणी इथं डबल डबल भेटणार आहे आपल्याला, बाकी काही नाही याच्यामध्ये. लिहा फटाफट. झालं का? लिहून झालं इकडचं? लिहून झालं? 2 मिनिट लक्ष द्या. परत एकदा थोडंसं याला कव्हर करू आपण. युनिट प्लेसला जर 6 असेल, 6 असल्यानंतर काय काय येणार आहे मग? 4 आणि 6. 4 चौक 16, 6 6 36. 1 असल्यावर काय काय येईल? 1 आणि 9. 9 असल्यावर काय काय येईल मग? 3 आणि 7. 6 असल्यावर काय काय येईल मग? 4 आणि 6. 9 असल्यावर काय काय येईल परत? 3 आणि 7. 6 परत एकदा आले. आता हे 6ला आपण थोडं स्किप करू, दुसरा घेऊ एखादा. ओके. 21904 घेऊ. म्हणजे इथं काय काय भेटणार आहे? 2 आणि 8. बरोबर. शेवटी 8 आल्यावर काय काय येतं? बेदुनी 4, 8 8 64. 2 आणि 4. आता इकडे लक्ष द्या, परत एकदा लक्ष द्या.
आता ह्या केसमध्ये काय झालं बघा, आपण काय काय म्हटलं होतं आधीच्या केसमध्ये, काय म्हटलं मी तुम्हाला, जर क्यूब रूट असतो तर क्यूब रूट मध्ये व्हॅल्यू तेव्हा येते काढायचं असेल तर त्याच संख्येने त्याच संख्येला किती वेळा गुणलेलं असतं आपण 3. मग आपण तिथं 3 डिजिट स्किप करायचो. पण स्क्वेअर रूटमध्ये काय होतं, जर ही संख्या परफेक्ट स्क्वेअर असेल तरच तिला आपण स्क्वेअर रूटमध्ये घेतो. आणि मग स्क्वेअर रूटमध्ये जर असेल, स्क्वेअर रूटमध्ये येण्यासाठी त्याच संख्येला किती वेळा गुणावं लागतं, 2 वेळा गुणावं लागतं. मग आता काय करायचं, क्यूब रूटमध्ये आपण पहिले 3 डिजिट स्किप करत होतो, स्क्वेअर रूटमध्ये किती करायचं सांगितले तुम्हाला, 2. स्क्वेअर रूटमध्ये किती डिजिट स्किप करायचे, 2. मग आता 2 डिजिट स्किप केले की आता काय करायचं, उरलेली संख्या कोणत्या संख्येच्या स्क्वेअर नंतर येतं एवढं पाहायचं आहे आपल्याला फक्त. जसं 21 कशाच्या स्क्वेअर नंतर येणार आहे, 4च्या. 21 कशाच्या येणार आहे, 4, म्हणजे इथं 4 येईल. इथं 34 आहे, 34 कशाच्या येणार आहे, 5, कारण 6चा घेतला तर 36 मोठा होईल. मग आता इथं पण 2 डिजिट स्किप केलं तर 106 येतं, कशानंतर येईल 106, बरोबर आहे का. आता काय करायचं बघा, आपण जो नंतरचा डिजिट घेतलेला आहे याच्या पुढची संख्येने गुणायचं आहे आपल्याला. पुढच्या का गुणायचं तर तुम्हाला आधीही सांगितलं मी, आपण याच्यामध्ये कोण असतो तर इथं 45 असणार आहे, इथं 55 असणार आहे, इथं 105 असेल, बरोबर. आता इथं पण पुढं काहीतरी असेल, यांच्यामध्ये असतं 5 वाला सेंटर पॉईंट येतो. म्हणून आपण काय केलं, 5चा स्क्वेअर कसा काढायचो, तर 45चा जर काढायचा असेल तर 5 × 25 करायचो आणि 4च्या पुढच्या संख्येने गुणायचो 20 × 25. म्हणजे 45चा स्क्वेअर हा 20 × 25 पेक्षा मोठा असणार आहे, म्हणजे 20 × 25 असणार आहे 45चा स्क्वेअर, बरोबर. आता मला सांगा, जर आपण इथं 44चा स्क्वेअर घेतला असता हा, तर 44चा स्क्वेअर चालेल का रे हा घ्यायला. ही एक मेथड आहे डायरेक्ट स्क्वेअर रूट काढायची. जसं 45चा काढला आपण, 45चा किती भेटला आपल्याला, 20 × 25. आता जर 45चा 20 × 25 असेल तर 21 × 16 44चा असू शकतो का, मोठ्या संख्येचा असणार आहे. कोणत्या संख्येचा असणार आहे, मोठ्या. मग आपण हा बेस तिथं वापरतो, म्हणजे बेस कोणता, तर 4 ने 5 ला गुणतो, 4 × 5 किती होणार आहे, 20. म्हणजे ह्या गुणाकारापेक्षा जर ही संख्या, उरलेली संख्या गुणाकारापेक्षा, ह्या दोघांच्या गुणाकारापेक्षा आलेली जी संख्या आहे याच्यापेक्षा ही उरलेली संख्या जर मोठी किंवा इक्वल असेल तर आपला आन्सर कोणती संख्या असतं, मोठी संख्या असतं. आणि जर लहान असेल तर आन्सर काय राहणार आहे, लहान. ह्या दोघात जी लहान राहील ती संख्या. मग इथं 5 आलतं, मग 5च्या पुढची संख्या कोणती घेतली होती आपण, 6. 5 सख किती होईल, 30. 30 पेक्षा 34, 30 पेक्षा 34 कसे मोठे, म्हणजे आन्सर काय असणार आहे, मोठे. क्लिअर आहे का. मग आता इथं बघा 10 × 11 करा, 11 × 10 110 होईल. मग सांगा 110 पेक्षा 106 लहान आहे का मोठे, लहान आहे ना. मग आन्सर काय असणार आहे इथं, क्लिअर आहे. मग आता इथं काय होईल बघा, 2 डिजिट स्किप झाले, 134 आहे. आता 134 कशाच्या स्क्वेअर नंतर येतं, 134, 11. 11चा किती आहे, 11 नंतर येईल. मग 11 × 12 केला आपण तर 11 × 12 132 भेटणार आहे. आता 132 पेक्षा 134 मोठे आहे म्हणून आपला आन्सर मोठी संख्या आहे. जर लहान असतं तर आन्सर काय आलं असतं, लहान संख्या. कशापेक्षा, 132 पेक्षा. याच्यावर कंपॅरिझन याचं करायचं आहे आपल्याला. मग इथं काय होईल, 2 डिजिट स्किप केले, 161 कोणत्या संख्येच्या स्क्वेअर नंतर येतं, 12. म्हणजे इथं 12 आलं. मग 12च्या पुढची संख्या आहे 13. मग 13 × 130 13 × 2 = 26, 13 × 130 13 × 2 = 26, 130 आणि 26 100 किती भेटणार आहे, 56. आता मला सांगा 156 पेक्षा 161 मोठे म्हणजेच आन्सर आपलं कसं असणार आहे, मोठी संख्या असणार. क्लिअर आहे का. मग आता इथं पण बघा 2 डिजिट स्किप केले आपण, राहिले 219. सांगा 219 कोणत्या संख्येच्या स्क्वेअर नंतर येतात, परफेक्ट स्क्वेअर नंतर. 14चा स्क्वेअर किती, 196. 15चा किती आहे. आता याला आणखीन एक मेथड आहे, 196च्या जवळ आहे काय, 225च्या. खूप साऱ्या मेथड आहे कॅल्क्युलेट कंपॅरिझन करण्याच्या, पण ही एक स्टँडर्ड आहे, तुम्हाला डायरेक्ट कळल. मग 219 आहे, 14 नंतर येतात म्हणून 14 घेतलं इथं आपण. मग सांगा आता 14 × 15 केलं आपण तर 15 × 150, 15 × 4 = 60, 210 झालं. मग 210 पेक्षा 219 मोठे आहे ना, म्हणजे आन्सर कोणत्या संख्येचा असणार आहे, 148 मोठ्या संख्येचा असणार. क्लिअर आहे. कोई डाऊट आहे आता, घ्या मग लिहून परत एकदा आणि आता सॉल्व करा तुम्ही. इथं देतो तुम्हाला.
कन्फ्युजन झालं तर परत एकदा हा व्हिडिओ पाहायचा, काही प्रॉब्लेम नाही. 2-2 3-3 वेळा बघावं लागेल तर तुमचं क्लिअर होईल. आणि हे काय एवढं अवघड नाही 2-3 वेळा बघायला. बघा 21-16 घेतला ऑलरेडी. 24-01 सॉल्व करा फटाफट ज्यांचं झालं त्यांनी. 27-04 40-96 62-41 65-61 84-64 12-769 20-736 20-736 24-964 26-569 40-401 45-369 77-284 60-516 एवढ्या संख्यांचे स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करायचे. ओके, कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? स्क्वेअर क्यूब रूट आणि स्क्वेअर रूटमध्ये काही डाऊट आहे कोणाला? उद्या सॉल्व करून या येताना.